हे भेटलं होतं ते लय मोठं प्लास्टिक हे भंगारमधून आणलं मी हे नाही. हो का? भंगारामधून आणलं. तू हे सगळं भंगारमधून आणलं? भंगारमधून आणलं आणि मला हे सापडले. हो. दवाखान्यामध्ये सलाईन सापडले का? टाकून दिले होते. हो टाकून दिले होते. खराब. इंजेक्शन पण सापडले? हा इंजेक्शन आणि मी धुवून धावून बनवले इंजेक्शन ना. हो का? हा सोंड मी ना घरी तयार केलेली आहे. घरी तयार केलं का? हो. पुरी पुष्ट्याची सोंड आहे. हो का? पुष्ट्याचं बनवलं का? बरं, मला एक बार भरून दाखव बरं, सगळे करून दाखव बरं. हा बनतो थांबा. वा, बघा मित्रांनो किती सुंदर बनवले त्यांनी. म्हणजे सगळे टाकून दिलेल्या वस्तूपासून अक्षरशः JCB बनवले त्यांनी आणि ते JCB संपूर्ण कसं भरतंय तुम्ही बघू शकता स्वतः. म्हणजे आपल्या देशामध्ये कमी नाही आहे भारतामध्ये टॅलेंटची आणि अतिशय गरीब घरचा मुलगा आहे हा, परंतु त्याच्यामध्ये टॅलेंट कुठून कुठून भरलेला आहे. खूप टॅलेंटेड मुलगा आहे, खूप टॅलेंटेड. तुम्ही बघू शकता हे त्याचे मूग बघा. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भावेश तू मोठा सायंटिस्ट होणार यात तीळ मात्र शंका नाही. भावेश, आई वडील काय करतात तुझे? आई वडील घिसडी काम करतात. यापूर्वी तू काय बनवलं होता? यापूर्वी मी एक कूलर तयार केलं होतं. कूलर तयार केलं होतं आणि एक आकाश पाळणा तयार केला होता, एक ढोल आणि छोटं कटर बनवलं होतं. हो. आणि मी ट्रॉली बनवली होती. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे सगळे टाकून दिलेल्या वस्तूपासून बनवले. सलाईन आहे आणि इंजेक्शन जे की त्याचे घेर असतात ते सगळे इंजेक्शनपासून त्यांनी बनवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळं पाणी भरलेलं आहे. इलेक्ट्रिक काहीच नाही मित्रांनो यामध्ये. सगळं म्हणजे पाणी, सलायन सगळं जे काही टाकून दिलेलं आहे. आणि असं वाटतं की हे अक्षरशः आपल्याला हे जर काही खरं पुरं JCB आहे का काय. एक बार चालून दाखव बरं. हो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो कसं वाळू करते बघा तुम्ही आता. तर हे आहे आपलं अविरतराजे बिरादार यूट्यूब चॅनल. जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि या मुलाच्या कलागुणाला वाव मिळाला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आवडलं तर कमेंट करा. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण आता भावेशच्या आई वडिलांना भेटणारच आहोत, त्यांच्याशी बोलणारच आहोत. ते अतिशय कष्टी आहेत आणि त्यांचं कष्ट म्हणजे घन मारणं हातोडी हे त्यांचं कष्ट आहे. हे आहेत भावेशचे आई वडील. 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये काम करतात आणि हे सगळं भावेशचं कुटुंब आहे. दादा, तुमचा मुलगा खूप हुशार आहे, त्याने JCB बनवलं आहे सलाईनपासून. तर तुम्ही इतरांना काय सांगू शकता तुमच्या मुलाबद्दल? मुलाला सांगतो मी शाळा शिक. हां. शाळा शिकून काय तुला काय दिमागमध्ये जास्त धंदा तू काही बी टाकू शकतो. हां हां. तेच म्हणतो त्याला मी. त्याला तेच म्हणतो ना, ते ऐकत नाही मग. जास्त दिमाग इकडे त्याच्यामुळे लावते ती. हां हां. हां, शाळा कमी झाली काय. हुशार आहे तुमचा मुलगा. काही करतं काही बी. हो. यापूर्वी काय बनवलं होतं का त्यांनी? हां. काय बनवलं होतं? आकाश पाळणा केलता. हां. ते हळद फिरवायचं ढोल येतं काय. हां. हळद पालिश करायचं ते छोटा खेळ मोटर ढोल केलं. बरं. त्याच्यानंतर मग ते कूलर केलं बटनचं. हां. ते मोटर येते का छोटी. हां. ते काच्यामध्ये येते म्हणून ते मोटर कूलर केलं. त्याच्यामध्ये त्याने घालू म्हणलं तर कटर मशीनचं पत्ता झाडं कापायचं ती मशीन केली त्यानं छोटी बारकी. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की हे आहे भावेशचं संपूर्ण कुटुंब. तुम्ही हे सगळं पाहू शकता मित्रांनो.
अतिशय सुंदर अशी JCB बनवलेली आहे आणि हे सगळं टाकून दिलेल्या वस्तूपासून बनवलेले आहे.